आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाहीये का माझा नीलवर्णी महेश सुंदर? असुरांच्या लाल रक्ताने न्हालेली माझी देवी नाहीये का ती सुंदर? मुळात प्रत्येक रंग सुंदर असतो, फक्त त्यासाठी आपली नजर, आपलं मन, आपलं जग सुंदर असावं लागतं। तिच्या प्रेमाचा रंग मला सुंदर वाटतो। रस्त्यावरचं काम सुरू असताना मध्येच एका लहान बाळाला तहान लागली, म्हणून समाजाची पर्वा न करता त्या बाळाला पान्हा पाजणारी आई, तिच्या मातृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो। आपल्या नवऱ्याबरोबर शेतात सू खांद्यावर घेऊन पेरणी करणारी, उन्हाने घामाने नितळलेली ती शेतकरी बाई मला सुंदर दिसते। आपलं शहर स्वच्छ राहावं म्हणून स्वतः हातात झाडू घेऊन सगळे रस्ते साफ करणारी ती स्वच्छता कामगार मला सुंदर वाटते। रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून प्रत्येक पेशंटचा जीव वाचवणारी ती नर्स, ती डॉक्टर, त्यांच्या निस्वार्थ सेवेचा रंग मला सुंदर वाटतो। समाज घडवणारी शिक्षिका, कायद्याच्या रक्षणासाठी अंगावर खाकी चढवलेली माझी ताई, यांच्या कर्तृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो। मुलींनी शिकावं म्हणून स्वतःच्या अंगावर घाण झेलणारी ती सावित्री माई मला सुंदर वाटते। हे स्वराज्य व्हावं ही इच्छा श्रींच्या मनात पेरणाऱ्या त्या राजमाता मला सुंदर वाटतात। पाठीला एक लहान बाळ बांधून शत्रूंशी लढणारी ती राणी मला सुंदर वाटते। ह्या सगळ्या सुंदर वाटतात कारण मुळातच ह्यांचं मन सुंदर आहे, ह्यांचं कर्तृत्व सुंदर आहे, ह्यांची नियत सुंदर आहे, ह्यांचं या देशावरचं, समाजावरचं, माणसांवरचं प्रेम सुंदर आहे। आणि तुम्हाला सांगू, या मुळात आतूनच इतक्या सुंदर आहेत म्हणून आपल्याला बाहेरूनही सुंदर वाटतात। आणि अशा या मनाने सुंदर असलेल्या माणसांना आज ही सावली आदराचा सलाम करते। मी सलाम करते तुमच्या आतल्या संवेदनशील मनाला, मी सलाम करते तुमच्या कर्तृत्वाला, आणि मी सलाम करते तुमच्या आतल्या एका सुंदर माणसाला। आपली लेक जिंकली।